चढ़ गया, छोटा कह कह के तू तो सर पे चढ़ गया। अरे दिखा कर औकात अपनी तू आगे बढ़ गया, दिखा कर औकात अपनी तू आगे बढ़ गया। अरे टकराएगा अगर तूफान से तो जगह से हिल जाएगा, टकराएगा अगर तूफान से तो जगह पे हिल जाएगा। अरे ना होगा मुंह में पानी, अरे मिट्टी में मिल जाएगा, ना होगा मुंह में पानी तू तो मिट्टी में मिल जाएगा। अरे तब कहा जाएगा तेरा घमंड और तेरी अकड़, तब कहा जाएगा तेरा घमंड और तेरी अकड़। फिर हिलाते रहना घंटा, फिर हिलाते रहना घंटा और पूरा यहाँ पर पकड़। अरे बापा रे, पूरा म्हणजे काय, वाईट वाईट पकड म्हणलं। आणि का आता मला हा अशा पद्धतीनं गाणं म्हणते। हॅलो केसाय प्लॉट काढा गाण्याचं उत्तर देऊनच करीन ना माझ्या मायबाप हो। पहिल्या गावाचा मानकरी तो आहे, काय माझा भेदभाव करता बाबा तुम्ही। त्याने 4 गाणे म्हणलं, त्याच्या 4 गाण्याचं उत्तर माई कमजोरी नाही होईल का साहेब? असं नाही होत, मी तुमच्या पाया लागतो साहेब। तर याने एक सेट गाडी घेतली, नवीन नौका माणूस चांगली शोरूमची गाडी घ्यायला पाहिजे ना का? घ्यायला पाहिजे का नाही? घेतली तर घेतली, सेट ह्याने गाडी घेतली, मला नाही माहिती पण घेतली। मला घेतली यायला वाटतं म्हणतात ना, अर्ध्या घोड्याला झलक मोठी, अर्ध्या घोड्याला झलक मोठी। याला पक्की खुशी झाली, याला पक्की खुशी झाली। म्हणते माझ्यावर गाडी आहे आता मस्त, म्हणते जाते का कणांतले बाजार करतो म्हणते। हा गेला कणांतले मोठे हावशीला अटकत पटकत झटकत बिलकुल तसा झलके आहे पहिलेचा, तसा झलके आहे पहिलेचा। म्हणून झलकत गेला मोठे बाजार हावशीने गेलं का, पण बाजार झाला ना याला वापस याची वेळ आली, वापस याची वेळ झाली तर त्या वेळेस तो आला, आपला बाजार लटकवला आणि त्या गाडीला किक मारताच मारते पण ते गाडी नो हाली नो डुली, पुरी पोंग पोंग करी, नो हाली नो डुली पोंग पोंग करी का ते चालू होत नव्हती। म्हणून मी म्हणलं हा धक्का मारू किक मारू घामा चेरचेरा झाला। मी म्हणलं मला लहान भाऊ हो किती गेला लहान भाऊ म्हणलं सूरज काय झालं तर म्हणते भाऊ अशी कंडिशन आहे म्हणून तुला म्हणलं होतं, म्हणलं पहिले घ्यायची असेल तर शोरूमची गोष्ट कर, हा सेकंड हँडच्या वाटे नको जाऊ म्हणून। आता सेकंड हँड वापरतो पाय म्हणून तुझी हालत कशी झाली घामा चेरचेर है का नाही। अरे म्हणून म्हणलं ते दया आली, म्हणलं छान मेकॅनिकल का देऊ तर मी म्हणलं कसं, मी म्हणलं तुला मागून धक्का देतो, गाडीले मागून धक्का देतो, पण मी धक्का दिल्याने गाडी जाईल काय, तिने डायरेक्शन भेटावा म्हणून त्या गाडीच्या हँडलचे मोठ्या पकड म्हणलो मी मागून धक्का देतो, बरोबर गाडी जाते बाबा। त्या प्रसंगाचा गाणा नाही तर मुले म्हणजे तू भरतच काही, तू म्हणशील भरतच काही आणि म्हणून काय करायचं आहे। जब तुम आ जाते हो जहां में, जब तुम आ जाते हो जहां में,
अरे पाच पांडवाचा आणि कौरवाचा युद्ध चालला होता. पाच पांडवाचा आणि कौरवाचा युद्ध चालला होता. त्यावेळेस त्या पांडवाला पाहून तो दुर्योधन त्या रणांगणातून उठून पळाला आणि त्या लपला कुठं एखाद्या तलावात किचड मध्ये जाऊन त्या कमळाच्या देठाला धरून सगळी पाण्यात बसून होता. त्याला वाटलं तो भीम पाहते तर भीमाला माहित होते की हा ह्या ठिकाणी जाऊन बसला आहे. त्यावेळेस तो त्या ठिकाणी जाते. अरे म्हणते, अरे माणसासारखे माणसं अरे तू माणूस आहे, तू माणूस आहे आणि कशा पद्धतीनं ह्या चिखलात येऊन त्यापेक्षा मरण बरं. मर्द हो के औरत की तरह रोता है. वाह वाह मर्द हो के औरत की तरह रोता है. अरे फायदा क्या है, आंसू से आग होता है. बेपरवाह मुकम्मल जिनकी मानवता, बेपरवाह है बेमुकम्मल जिनकी मानवता. अरे बुद्धि के नपुंसक, तू गफलत में सोता है. लगता है तू आया पहन के औरत का चूड़ा. लगता है तू आया पहन के औरत का चूड़ा. हम भी वो परिंदे हैं तुझे पढ़ाते यहाँ पर इंसानियत का धड़ा. सीना है मर्दानी तो मर्द जैसी बात कर. सीना है मर्दानी तो मर्द जैसी बात कर. इंसानियत से चल पकड़े अब गंदी अब जब जुबा सुधर. इंसानियत से चल पकड़े अपनी गंदी जुबा सुधर. क्यों बंदूक चलेगी तेरी बंदूक. दिमागाच्या कोल्या अक्कल घुटण्यात गेली का. फळवाहा गांडू मागे धरते गेल्या का. अरे रांड बायल्या, अरे रांड बायल्या, रांड बायल्या, रांड बायल्या. तिथे मी कहल्या, रांड बायल्या, तिथे मी कहल्या. भीम म्हणते अरे वार करने के लिए धक्का बुक्की का काम नहीं होता. वार करने के लिए धक्का बुक्की का काम नहीं होता. रेल चलती है लोहे पर, ऐसे मोटर के चक्के का काम नहीं होता. ऐसे मोटर के चक्के का काम नहीं होता. तूने क्या आजमाया मेरे विचारों को सूरज, तूने क्या आजमाया मेरे विचारों को. क्योंकि तेरे जैसे मैंने चिंपड़ भी 1000 देखा. संडास जाने के तर विचार करावा लागेल. त्या प्रसंगाचा गाणं आहे, मी तुला फक्त बोलत नाही. अरे पांडे जी का बेटा हूँ ऐसे निरेखन मुकना रे.